35 साईजचा प्रिन्सेस कट। आता 35 साईज म्हणजे ऑड नंबर असतो, 34, 32, 36, 38 तशी ही 35 मध्ये बऱ्याच वेळेला शोल्डरला वगैरे प्रॉब्लेम होतो। तर ते मी आता हे कटिंग करत आहे ब्लाऊज, म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करूया। हा ब्लाऊज पीस आहे आणि हे नवीन क्लायंट आहेत आपले, नवीन म्हणता येणार नाही, 2 वर्षापूर्वी ब्लाऊज शिवून गेले, नंतर ते त्यांचं ट्रान्सफर झालेली, तिकडून आल्यानंतर पुन्हा आपल्याकडे 2 ब्लाऊज शिवायला टाकलेले आहेत, त्यातलंच हे ब्लाऊज आहे। तर इथे बघा 14 इंचाची उंची आहे, 1 इंच प्लस करून मी ते 15 इंच घेतलेले आहे, 5.5 इंच शोल्डर घेतलेले आहे आणि शोल्डर 5.5 घेतल्यानंतर मुंडा किती घेतलेला आहे तर 5.5 इंच घेतलेला आहे। का तर इथे गळा आपल्याला 9चा आहे, 9.5चा मार्किंग केलेला आहे, म्हणून जर हा 9.5चा किंवा 10चा असेल तर 5.5 घेतला असता। त्यानंतर गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे, इकडे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच घेतलेला आहे। इथून आपल्याला ही टक्स घ्यायची आहे कमरेची। त्यानंतर हा फ्रंट साईड आहे, फ्रंट साईडला सुद्धा 6.5चा गळा आहे, 7 वरती मार्किंग करायचं आहे। आर्महोलचा अर्धा इंच जो आहे आतल्या साईडनं, तो आर्महोल आतल्या साईडला खोली द्यायची आहे। इथून हा जो टक्स पॉईंट आहे तो 11, 11.5 इंचावरती घेऊ शकता। त्यानंतर मार्जिन जे आहे ते इथे वाढवलेलं आहे 2 इंचाचं, कारण इथे आपल्याला 2 इंचाचं मार्जिन हे टक्समध्ये जाणार आहे। ही जी आपली टक्स आहे मोठी प्रिन्सेस कटसाठी, ती टक्स गेल्यानंतर इकडे कमी पडू नये मार्जिन, म्हणून आपल्याला हे मार्जिन घ्यायचं आहे। उंची जी पाठीमागची आहे प्लस करून घेतलेली, त्याच्यामध्ये इथे पुन्हा 1 इंच वाढवलेले आहे आणि या पद्धतीने टक्स टाकलेले आहे। सो प्रिन्सेस कट कटिंगच्या वेळेला तुम्हाला सुद्धा या शेपमध्ये प्रॉपर आणि या मापामध्ये प्रॉपर फिटिंग जर तुम्ही केलात कटिंग करून, तर तुमचं हे कटिंग अजिबात चुकणार नाही किंवा ब्लाऊजचा शोल्डर वगैरे उतरणार नाही। सो हा 35 साईजचा जो ब्लाऊज आहे तो आपल्या इथे मी तुम्हाला मार्किंग केलेलं आहे, दाखवलेला आहे।